नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल केलेले आहेत आणि यामुळे तुकडा जमिनीची खरेदी विक्री आता पुन्हा सुरू होणार आहे. कोणते तुकडे ते आपण पाहूयात, परंतु तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकनही दाबावे. मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे विहिरीसाठी तुम्हाला तुकडा क्षेत्र खरेदी करता येईल. मित्रांनो, विहिरीसाठी आपल्याला माहिती आहे की जागा कमी लागते आणि तो नेहमीच एक प्रश्न होता, तो प्रश्न आता सुटलेला आहे. दुसरं कारण आहे मित्रांनो, शेतीचा रस्ता. तर शेत रस्त्यासाठी सुद्धा तुम्हाला आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचं म्हणजे तुकडा क्षेत्र असलेली जागा जमीन रस्त्यासाठी खरेदी करता येईल. तिसरं कारण आहे, केंद्र व राज्य ग्रामीण घरकुल योजनेमध्ये जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आता तुकडा क्षेत्र खरेदी करता येईल आणि तिथे आपलं गावातलं घरही बांधता येईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, चौथं जे कारण आहे ते सार्वजनिक कारणांच्यासाठी सरकारने जर जमीन तुमची अक्वायर केली असेल आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर काही थोडीशी जमिनीचा तुकडा उरला असेल तर तो त्याचं तुम्हाला काही करता येत नव्हतं, तर असं तुकडा असलेलं क्षेत्र देखील सार्वजनिक कामासाठी सरकारने घेतल्यानंतर उरलेलं क्षेत्र तुम्ही आता विकू शकता. या 4 कारणांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचं तुकडा क्षेत्र खरेदी करता येतं किंवा विक्री करता येतं. मित्रांनो, पण महत्वाचे मुद्दे काय आहेत ते आता आपण कारणामध्ये बघून घेऊयात. पहिला महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की नवीन नियमानुसार विहिरीसाठी जास्तीत जास्त 5 आर म्हणजे 5 गुंठेपर्यंत जमिनीची खरेदी विक्री होईल. त्याच्यापेक्षा जास्त आकाराची जमीन तुम्हाला घेता येणार नाही. दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांकडून शेत रस्ता खरेदी विक्री करता येईल. दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे की खरेदी करताना संबंधित शेतकऱ्यांच्यासाठी त्याचा वापर देय असेल असा शेरा इतर अधिकारात नमूद केला जाईल, हे लक्षात घ्या. चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे की सार्वजनिक प्रयोजनासाठी शासनाकडून भूसंपादन केल्यानंतर 20 किंवा 10 पेक्षा कमी असेल जमीन तर त्याचीच खरेदी विक्री तुम्हाला करता येईल. पाचवा मुद्दा मित्रांनो असा आहे की ग्रामीण घरकुल योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याला किमान 1000 चौरस फुटापर्यंत अशा जमिनीचे हस्तांतरण म्हणजे खरेदी विक्री करता येणार आहे. आणि 6वा मुद्दा मित्रांनो असा आहे की या तुकडे खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, या जमीन खरेदी विक्रीच्या अटी देखील या राजपत्रात टाकलेल्या आहेत. त्यात कोणत्या आहेत ते आपण बघूयात. पहिली अट मित्रांनो अशी आहे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत पाणी उपलब्ध असल्याचा पुरावा तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांना द्यावा लागेल. तसा पुरावा जर तुम्ही देऊ शकला नाही तर जी जमीन तुम्ही विहिरीसाठी खरेदी करताय त्याला परवानगी मिळणार नाही. दुसरी अट विहिरीसाठी जमीन खरेदी करतानाची अशी आहे की ती 5 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन विहिरीसाठी तुम्हाला खरेदी करता येणार नाही. तिसरी अट मित्रांनो अशी आहे की शेतीसाठी जमीन खरेदी करणारी व्यक्ती नियोजित रस्त्यालगतच्या आजूबाजूच्या जमीन मालक नसल्यास व्यवहार होणार नाही. मित्रांनो, तिसरी अट अशी आहे की शेत रस्त्यासाठी जमीन खरेदी करणारी व्यक्ती ही त्या नियोजित रस्त्याच्या त्याचं आजूबाजूला त्याचं शेत असलं पाहिजे, लागूनच असलं पाहिजे. जर तसं ते नसेल तर तुम्हाला शेतीच्या रस्त्यासाठी म्हणून ती जमीन खरेदी करता येणार नाही. चौथी अट अशी आहे, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतरण मंजूर केले जाणार नाही, म्हणजे त्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. पाचवी अट, शेत जमीन खरेदी करताना 7/12 उतारावरील अन्य हक्कांच्या मध्ये त्याची नोंद केली जाईल. शेतीचा रस्ता जवळच्या जमीन मालकांसाठीही खुला असेल असे या हक्कांच्या मध्ये लिहिले असेल. 6वी अट मित्रांनो अशी आहे, सरकारी भूसंपादन किंवा खरेदीनंतर उर्वरित जमीन विकायची असल्यास अंतिम निवाडा आणि भूसंपादनाचे किमान पत्र दिल्याशिवाय तुम्हाला व्यवहार करता येणार नाही. 7वी अट, घरकुल योजनेसाठी तुम्हाला जर जमीन विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर फक्त 1000 चौरस फुटापर्यंत म्हणजे 1 गुंठापर्यंतच तुम्हाला खरेदी करता येईल. 8वी अट,
नगर नियोजन नियमानुसार घरकुल योजनेत योग्य रुंदीचा प्रवेश रस्ता म्हणजे अप्रोच रोड नसल्यास तुम्हाला त्याच्यासाठी घरासाठी ती जमीन खरेदी करता येणार नाही. 9वी अट मित्रांनो अशी आहे की विहीर, शेत, रस्ता आणि घरासाठी जमिनीची विक्री मंजूर झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला विहीर, शेत, रस्ता आणि घर बांधावं लागेल. तसं जर केलं नाही तर तुमची परवानगी आपोआप रद्द होईल. आणि 10वी अट मित्रांनो अशी आहे की मंजुरीनंतरही वर्षभरात कोणताही व्यवहार न झाल्यास त्या मुदतीत तुम्हाला अर्ज करता येतो, वेळ वाढवून घेता येते, परंतु अशी वाढवलेली वेळ किंवा मुदत वाढ ही केवळ 2 वर्षाची असेल. या महत्वाच्या अटींच्या अधीन राहून तुम्हाला तुकडा जागेचं खरेदी करता येईल किंवा विक्री करता येईल. मित्रांनो, याच्यासाठी विहीर, शेतरस्ता आणि ग्रामीण घरकुल योजनेत घर बांधण्यासाठी जमिनीची खरेदी आणि विक्री कशी करावी, तर यासाठी सरकारने या कायद्यामध्ये तुकडाबंदी क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्र कायद्यामध्ये नमुना 12 दिलेला आहे. तर नमुना क्रमांक 12 दिला आहे, तो तुम्हाला भरून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अर्ज द्यावा लागेल. त्यामध्ये विक्रेत्याचे नाव, खरेदीदाराचे नाव, सध्याच्या जमिनीचा तपशील या अर्जात नमूद करावा लागेल. विहीर, शेतरस्ता व घर यासाठी नेमकी किती जागा लागेल, तुम्हाला जमीन लागेल ते लिहावं लागेल. त्यानंतर सहभागीदाराचे संमतीपत्र लागेल. जमीन ताब्यात असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे पत्र लागेल. आणि विहीर असल्यास तुम्हाला त्या विहिरीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे मंजुरी पत्र जोडावे लागेल. म्हणजे जर तुम्ही घेणाऱ्या जमिनीत जर भूजल सर्वेक्षण केलेलं आवश्यक आहे, तिथे पाणी आहे याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल, अन्यथा तुम्हाला ती परवानगी मिळत नाही. त्याचप्रमाणे जमिनीबाबत महसूल किंवा दिवाणी वाद असल्यास त्याचा तपशील देखील तुम्हाला जोडावा लागेल, तरच तुम्हाला परवानगी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार देतील. मित्रांनो, अशा रीतीने तुकडेबंदी कायद्यात झालेले हे मोठे बदल आहेत. शेतकऱ्यांना याच्यामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आणि या दिलासामुळे शेतकऱ्यांच्यासाठी विहीर असो किंवा शेतावर जाण्यासाठी अप्रोच रोड, शेत रस्ता असो किंवा ग्रामीण घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधायचं असेल किंवा सार्वजनिक उपक्रमांच्यासाठी तुमची जमीन गेलेली असेल आणि तुमच्याकडे तुकडा जमीन राहिली असेल, तर या सगळ्यांची आता खरेदी विक्री करणं सोपं होईल. दस्तांची नोंदणी सुद्धा सहज होऊ शकेल. आणि आपल्याला जे प्रश्न चढत होते एवढे दिवस, ते प्रश्न अशा रीतीने सरकारने काही अंशी तरी सोडवलेले आहेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारचं मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पण मित्रांनो, तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजून या माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा, लाईक करावा आणि फॉरवर्डही करावा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयाला धरून. सी यू.